श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हा बघा काशीफळ भोपळा हा माझ्या बहिणीकडून आणला होता मी. तर म्हटलं आषाढी एकादशी येतेच आता, तर एकादशीला कापू आणि सगळ्यांना देता येईन, एकट्याला काही संपत नाही. तर कोण कोण असं भोपळा उपवासाला खातं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण आता ह्याला आहे ना कापून घेऊ. स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता ह्याला कापून घेऊन आतमध्ये कसा निघतो काय माहिती नाही. तर चाकू पातळ आहे माझा, असं वाटतं की तुटतो काय, पण नाही. आता कापतोय चांगलाच कापला. पातळ असल्यामुळं मला वाटलं तुटतो का काय, पण नाही. आणि हा भोपळा असं कटिंग करून घ्यायचा. हे बघा थोडं कापायला कठीणच आहे, पण ठीक आहे. चालतंय. असं बघा भोपळा, वाव किती छान निघालं बघा. ऑरेंज कलर निघाला ह्याचा, खूपच ऑरेंज कलर दिसतोय ना, किती छान कलर आला आहे. तर यानंतर याला कट करून धुवून स्वच्छ पुसून घेतलं. ह्याला मी पुसल्यानंतर मग याला कुकरमध्ये टाकायचं. गूळ टाकला ह्याच्यात कापून. कुकरला पाणी नाही टाकताच एक शिट्टी काढून घ्यायची, शिजतो.